एक 15-20 दिवसात का महिन्याभरामध्ये मला वाटतं तर 3 आठवड्यातच रामनवमी आलेली आहे. चैत्र महिना सुरू होईल आता. आज मला वाटतं फाल्गुन संकष्टी आहे, फाल्गुन महिन्यातली. तर थोडंसं आज आपण रामावरती चिंतन करूया. आता आपण प्रार्थना केलीच आहे की रामाला नमस्कार आहे. रामापेक्षा उच्च किंवा रामापेक्षा पर असं काहीही नाही. आणि रामाच्या भावाने आपलं चित्त सतत भरलेलं असू दे आणि रामाने आपला उद्धार करावा, अशा तऱ्हेची ही रामरक्षेतली प्रार्थना आपण आता केली. आजचा आपला विषय आहे रामराज्य. वाल्मिकी ऋषी बोलिला नसता तरी आम्हास कैसी रामकथा, म्हणून या समर्था कायम गुणी वर्णावे, असं समर्थ रामदासांनी दासबोधातील त्यांच्या वाल्मिक स्तवन या समासामध्ये म्हटलेले आहे. स्तवनामध्ये त्यांचा वाल्मिकी स्तवन असा एक समास आहे. दशक 16 समास 1 श्लोक 18. इथे समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की वाल्मिकी ऋषींनी जर रामायण लिहिलं नसतं तर आम्हाला श्रीरामाचं चरित्र अज्ञातच राहिलं असतं. म्हणून या थोर ऋषींची स्तुती कोणत्या शब्दात करावी हे समजत नाही. वाल्मिकींना जिज्ञासा झाली. त्यांनी नारद मुनींना विचारलं. अशी एक इथे कथा सांगितलेली आहे की सध्या या भूतलावरती सर्वश्रेष्ठ गुणसंपन्न असं कोण आहे. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितलं की इक्ष्वाकू वंशात उत्पन्न झालेला अयोध्यापती श्रीराम हा सर्वश्रेष्ठ गुणांनी युक्त असा आहे. हे नारदांनी वाल्मिकींना सांगितलेलं आहे आणि तो सर्वांना प्रिय असा आहे. आणि मग त्यांनी नारद मुनींनी रामाचं गुणवर्णन केलेलं आहे. त्याचे चरित्र थोडक्यात सांगितलेले आहे. असं वाल्मिकी रामायणातल्या बालकांड सर्ग 1 मध्ये उल्लेख आलेला आहे. आणि मग त्यांनी वाल्मिकी ऋषी हे जे आहे ते प्रभावित झाले. नारद मुनींच्या सांगण्याने वाल्मिकी ऋषी प्रभावित झाले आणि मग त्यांनी हे ऐतिहासिक रामायण हे महाकाव्य लिहिलेलं आहे. आणि वाल्मिकी रामायणामध्ये श्रीरामाचं गुणवर्णन अर्थातच आता ते रामायण आहे, रामाविषयी आहे म्हटल्यानंतर श्रीरामाचं गुणवर्णन भरपूर आलेलं आहे. म्हणजे नारद मुनी आहेत, प्रजाजन आहेत, हनुमंत आहेत, त्यांच्या मुखातून प्रकट झालेले जे रामाचे गुण आहेत ते म्हणजे असे आहेत की तो आत्मसंयमी आहे, वीर्यवान आहे, धैर्यवान आहे, जितेंद्रिय आहे, बुद्धिमान आहे, नीतिज्ञ आहे, वक्ता आहे. म्हणजे मध्ये मी कुठेतरी असं वाचलं का ऐकलं की राम हा इतका उत्कृष्ट वक्ता होता की त्याचं उदाहरण त्यांनी दिलं होतं की ज्याला भरत त्यांना आणायला गेले होते, वनवासात गेलेले राम आणि भरताला सहन झालं नाही आणि मला वाटतं चित्रकूटावरती ते त्यांना आणायला गेले, त्याला रामाने ज्या तऱ्हेने भरताला समजावून सांगितलेलं आहे की आता तुझं कर्तव्य काय आहे आणि माझं कर्तव्य काय आहे. म्हणजे मी कुठेतरी रेडिओवर ऐकलं, कुठे ऐकलं मला आता आठवत नाही, पण त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की राम हे उत्कृष्ट वक्ता होते. त्याचं हे एक उदाहरण आहे की ज्या तऱ्हेने त्यांनी भरताला समजावून सांगितलं त्याच्यामुळे ते उत्तम वक्ता होते, वैभव संपन्न होते, शत्रुनाशक होते, शुभलक्षणी होते, धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ आणि प्रजाहित तत्पर ज्ञानसंपन्न असे होते. शिवाय ते विनयशील होते, धर्मरक्षक होते, वेदविद्या पारंगत, धनुर्विद्या पारंगत, शास्त्रज्ञ निपुण, सर्व शास्त्रांचे अर्थतत्व जाणणारे आणि हे सगळं असं सुद्धा अतिशय सौम्य वृत्तीचे आणि उदार वृत्तीचे, सर्वांना समभावाने वागवणारे असे श्रीराम, असं या वाल्मिकी रामायणातल्या बालकांडामध्ये त्यांचं वर्णन आलेलं आहे. इंद्राप्रमाणे पराक्रमी म्हणून इक्ष्वाकूंमध्ये श्रेष्ठ सत्यवादी धर्ममूर्ती म्हणून श्रीरामाचं वर्णन केलं जातं. क्षमावान, सुशील, निर्मत्सरी, कोणाचाही मत्सर न करणारा असा हा राजा होता. मधुर भाषी होता, म्हणजे गोड बोलणारा होता. कृतज्ञ, सर्वांच्या प्रती कृतज्ञता त्याच्या मनात होती. दृढनिश्चयी, बहुश्रुत आणि सर्व अस्त्रात निपुण आणि प्रजापालक असं हे रामाचं वर्णन आहे. म्हणजे इतक्या समृद्ध गुणांनी युक्त असा हा या सगळ्या गुणांचा परिचय आपल्याला श्रीरामांच्या श्रेष्ठ आचरणातून होतो. म्हणजे गुण नुसते अंगी असून उपयोग नाही, तर ते आचरणात असले पाहिजेत आणि हे गुण लोकांना ज्ञात झाले पाहिजेत. त्याचे आचरण कसं करावं हे श्रीरामांनी स्वतःचा आदर्श ठेवून, स्वतःचं आचरण तसं ठेवून लोकांना दाखवलेलं आहे. आदर्शवत त्यांचं होतं आणि या त्यांच्या आचरणातून, या गुणातूनच भारतीय संस्कृतीची जडणघडण झालेली आहे. आणि म्हणूनच समर्थ रामदासांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की राम हे इतके आदर्शवत आहेत की म्हणून रामकथा जी आहे ती
सगळ्या कथा कीर्तनातून ब्रह्मांड वेधून पल्याड यावी. कारण हे राम हे आदर्श पुरुष आहेत. आणि मग त्यांचं राज्य कसं होतं, रामराज्य, किंवा त्या काळामध्ये दशरथ हा सुद्धा त्यांच्याच त्यांचे पिताच होते ते. त्याच्यामुळे हे रामराज्याविषयीची जी कल्पना आपण जे म्हणतो ना रामराज्य असावं, समर्थांनी सुद्धा जे शिवाजी महाराजांना सगळं शिकवलं किंवा जे काही त्यांचं गुरुत्व घेतलं आणि त्यांना सगळा जो मार्ग दाखवत गेले, त्यांच्या मनामध्ये सुद्धा रामराज्याचीच कल्पना होती आणि शिवाजी महाराजांनी ती म्हणजे वस्तुस्थितीमध्ये आणून पण दाखवली होती त्यावेळेला. महाभारतातील आदिपर्वातील एका श्लोकानुसार आपल्या या भारतभूमीवरती राहणाऱ्या प्रत्येकाचे अहोभाग्य आहे की सर्व विश्वाला मार्गदर्शक ठरेल असा, म्हणजेच गुरुस्थानी शोभेल असा हा रामायणासारखा ग्रंथ. अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आहे. रामायणासारखे महाकाव्य या भूमीवर तयार झालेले आहे. आणि सध्याचं युग जर आपण पाहिलं तर ते कलियुग आहे. आणि ते आपल्याला पदोपदी जाणवतं. माणूस एक कसा वागतो दुसऱ्याशी, माणसं एकमेकांशी कशी वागतात, त्यांच्या मनामध्ये भाव काय असतात, याच्यातून आपल्याला त्याची सतत जाणीव होत असते. मुळात महाभारताच्या आदिपर्वाची जी सुरुवात आहे ना, ती रामायणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच झालेली होती. अष्टर या लोकोत्तर काव्याची आणि त्याच्या चरित्र नायकाच्या महानतेची कल्पनाच केलेली बरी. आपल्याला त्याच्यावरून त्याची कल्पना येते की महाभारताच्या आदिपर्वाची सुरुवात सुद्धा रामायणाला समोर ठेवूनच झाली होती. पण नंतर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी घडत गेल्या. आजही प्रत्येक आईला असं वाटतं की आपला मुलगा रामासारखा असावा, आपला मुलगा रामासारखा व्हावा. भावांची जोडी चांगली बघितली, एकमेकांशी मिळून मिसळून वागणारी, की आपण म्हणतो रामलक्ष्मणाची जोडी आहे. किंवा खूप वर्षांनी भेटणारे भाऊ एकमेकांना ज्याला मिठी मारतात त्याला म्हणतात रामभक्ताची भेट आहे. त्याच्यामुळे हे दाखले दिले जातात आज सुद्धा आपल्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे रामायण आणि त्यातील पात्रांची या समस्त विश्वाच्या अंतापर्यंत कितीही युगल उठली तरी लोकांना फुरत पडतच राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आपण जर चरित्र बघितलं तर त्या चरित्रात पण उल्लेख आहे की जिजाऊ मातांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून त्यांना तयार केलं. म्हणजे सुष्टाचा दुष्टांवरती होणारा विजय हा कसा असतो आणि तू हा कसा मिळवला पाहिजेस हे त्यांनी जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना सांगितलेलं आहे. अन्यायाचा नायनाट करून न्यायाची स्थापना कशी करायची, रामराज्याची संकल्पना कशी प्रत्यक्षात रुजवता येते हे जिजाऊ मातांनी शिवाजी महाराजांना या सगळ्या कथांमधून त्यांच्या मनामध्ये रुजवलेलं आहे. खरोखर भाग्यवान शिवाजी महाराज आणि भाग्यवान जिजाऊ माता ही त्यांचं शिवाजींनी ऐकलं, हे पण खूप महत्वाचं आहे. आता मुलं ऐकत नाही तो, मुलांचं खूप वेगवेगळ्या प्रायोरिटीज असतात, त्यांना खूप वेगवेगळं काहीतरी करायचं असतं, त्याच्यावर त्यांना हे असे आदर्श नको असतात. त्याच्यामुळे खरोखरच भाग्यवान ही जोडी आहे जिजामाता आणि शिवाजी महाराज, ही मायलेकांची जी जोडी आहे. खरे तर रामायणाची रचना मुळात वाल्मिकींनी केली ती केवळ रामाच्या गुणवर्णनासाठी नाही, तर त्या काळातील समग्र मनुष्य जाती पुढे मनुष्य रूपातील आदर्श मार्गदर्शक होईल. कारण नुसतं गुणवर्णन करून उपयोग नाही, ते गुणवर्णन मार्गदर्शक झालं पाहिजे संपूर्ण समाजाला. ज्याला समाज चांगल्या रीतीने तयार होईल त्याला रामराज्य निर्माण होईल ना, नाही तर मग रामराज्य कसं निर्माण होणार. त्याच्यामुळे हा आदर्श मार्गदर्शक या हेतूनेच त्यांनी रामायणाची रचना केली. आणि रामायण वाचताना लक्षात येतं की रामायण आजही कौतुकास्पद आहे. तर का तर त्यातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मर्यादेचं पालन करून आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. कुटुंबामध्ये सुद्धा कसं असावं आणि आपापली कर्तव्य आपापल्या मर्यादा सांभाळून कशी निभवावी हे आपल्याला रामायणामध्ये लक्षात येतं. एक उत्तम समाज, एक उत्तम राज्य, एक उत्तम देश कसा असावा आणि तो केव्हा कसा घडतो, तो कसा असावा आणि तो घडण्यासाठी काय केलं पाहिजे हे कळावं म्हणून वाल्मिकीने रामायण लिहिलेलं आहे असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तेच लीला दर्शन आपल्याला रामायणातून घडतं. राज्य एकट्या रामाचेच नाही तर ते संपूर्ण प्रजेचे आहे, हे महत्वाचं आहे. आणि रामायणाशी संबंधित प्रत्येक घटकाचं ते राज्य होतं, प्रत्येकाची जबाबदारी होती ती की हे रामराज्य आहे, त्याच्यामुळे हे नीती न्यायानेच इथे सगळं झालं पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी होती. रंजन करणारा तो राजा, रक्षण करणारा तो राजा, अशा संकल्पना भारतामध्ये फार पूर्वीपासून प्रचलित होत्या. आणि त्यात अनेक प्रकार आहेत. राज्य सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची होती. आपण ज्याला मंत्रपुष्पांजलीमध्ये उल्लेख आलेला बघतो की राज्यम, भोज्यम, वैराज्यम, साम्राज्यम, वैराज्यम, गणराज्यम, ही अशी संयुक्त राज्य सगळी अनेक प्रकारची होती.
आणि सर्व राज्यांचा उल्लेख आपापल्या प्राचीन धर्मसाहित्यामध्ये आलेला आहे. आणि त्या धर्मसाहित्याचा अभ्यास केल्यास आपल्याला काय काय दिसतं, तर स्वामी आहे, अमात्य आहे, जनपद आहे, दुर्ग आहे, कोश आहे, दंड आहे, मित्र आहे, असे राज्याचे 7 घटक त्यांनी म्हटलेले आहे. एक राज्य म्हटलं तर त्याच्यामध्ये हे सगळे घटक येतात. स्वामी राजा आहे म्हणजे अमात्य आहे म्हणजे प्रधान आहे, जनपद आहे म्हणजे लोकांचा कोणीतरी प्रतिनिधी आहे, दुर्ग आहे, कोश आहे आपण ज्याला ट्रेजरर म्हणतो, दंड आहे म्हणजे दंड करणारा, नीती न्याय बघणारा असा जो आहे तो, मित्र आहे. हे सगळे राज्याचे घटक आहेत. जे आपल्याकडे नाही ते मिळवणे, जे स्वतःकडे आहे त्याचं रक्षण करणे, आणि प्रजा ही अधिकाधिक नीती न्यायाने कशी वर्ते ही राजाची जबाबदारी आहे. म्हणजे राजाला कसं वागलं पाहिजे बघा, की प्रजा नीती न्यायाने कशी वागेल हे बघितलं पाहिजे. ह्या राजाच्या 3 जबाबदाऱ्या त्यांनी म्हटलेल्या. समाज व्यवस्था सहज योग्य मार्गावर चालावी, दुर्बलांचं रक्षण व्हावं, प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे नीट पालन करावे. हे अतिशय महत्वाचं आहे. यासाठी राजाचे आचरण कसे असावे यावर अनेकांनी लिहिलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचं पालन नीट करावं असं असेल तर राजाने पण आदर्शवत वागलं पाहिजे, त्यांनी त्याचं कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडलं पाहिजे. त्याच्यामुळे हा उल्लेख आपल्याला रामराज्यातून बघायला मिळतो. राज्यव्यवस्था जर बघायला गेली रामायणातली तर हे रामराज्य म्हणून ओळखले जाते. म्हणजेच रामराज्य हे अयोध्येचं राज्य आहे, जेथे श्रीराम हा राजा होता. ही राज्यव्यवस्था आदर्श का होती, तर तेथील समाज व्यवस्था ही आदर्श होती. समाज आणि राज्य म्हणजे सोशल सायन्स आणि पॉलिटिक्स याचं कुठेतरी काहीतरी चांगलं एकसूत्रता पाहिजे, ज्याचं आता सध्या आपण बघितलं तर संपूर्ण नातं बिघडलेलं आहे. कशाचा कशाशी काही सुताराम संबंध नाहीये. त्याच्यामुळे हे राज्यव्यवस्था केव्हा चांगली असते, जेव्हा समाज व्यवस्था चांगली असते. समाजातील संकेत, नियम, नैतिकता स्पष्ट होती, ती आदर्श होती, आणि वयानुरूप सर्व आश्रम ठरलेले होते, प्रत्येकाची कर्तव्य ठरलेली होती, आणि त्या कर्तव्याचं पालन प्रत्येकजण जीवापाड करत होतं. म्हणजे इथे ज्ञानदेवांचं पसायदान आठवतं, विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि मग जो जे वांछिल तो ते लावो. हे फार महत्वाचे. स्वधर्माचरण विहित कर्म, जे जे जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत, असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा स्वधर्माला खूप मोठं स्थान दिलेलं आहे, खूप मोठं वेटेज आहे गीतेमध्ये सुद्धा. स्वधर्माचरण हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्यातूनच या समाजाची चांगल्या रीतीची व्यवस्था जी आपण म्हणतो ती होऊ शकते. सर्व घटकांनी आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन केले तर कशाला हवेत दंड आणि कशाला हवेत शिक्षा आणि दंडुके, ते तर बाह्य आक्रमणापासून स्वतःला संरक्षित करण्यासाठी हवे. राज्यात ते नको, दंड दंड दंडुके हे राज्यात नको, बाहेरच्या आक्रमणापासून आपलं संरक्षण करता यावं म्हणून ते हवेत, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. म्हणजे संरक्षित करण्यासाठी ते हवेत. नैतिक मूल्ये घसरली की समाजाचे आणि पर्यायाने राज्याचे पतन व अधपतन व्हायला वेळ लागत नाही. इथे एक श्लोक त्यांनी दिलेला आहे, न राज्यम न राजासीत न दंडो न दंडिका धर्मणैव प्रजा हा सर्व हा रक्षन्ति स्व परस्परम. म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा वरील श्लोक महाभारतातील आहे. यात आदर्श राज्य उल्लेखलेलं आहे. ते कसं आहे, शक्द्वीपवरील राज्यात कोणीच राजा नाही बरं का, राजा नाही कोणीच, दंड देणारा नाही, कारण त्या राज्यातील लोक स्वतःच आपल्या नैतिक कर्तव्याचे पालन करत असतात. आपणच आपल्याला दंड देणं आणि आपणच आपल्यावरती चांगल्या तऱ्हेचं लक्ष ठेवणं, आपणच आपल्याला शिक्षा देणं, मग दंड देणारा दुसरा कशाला हवा, हे महत्वाचं आहे. आपलं आपणच अनुशासन करणं आणि आपण नीट वागणं, कर्तव्याने वागणं, स्वधर्माचरण करणं, नीतीने वागणं, न्यायाने वागणं, हे तिथे अपेक्षित आहे. मग कशाला याची गरज आहे, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. लोक स्वतःच आपल्या नैतिक कर्तव्याचे पालन करत असतील तर या सर्वाची गरज काय. असे राज्य म्हणजेच रामराज्य. राम वनवासात जात असताना महर्षी वसिष्ठांनी उल्लेख केला आहे, त्यांच्या तोंडी हा श्लोक आहे, नैतत् भवती राष्ट्रम यत्र रामो न भूपती. जिथे राम राजा नाही तिथे राष्ट्र नाही. नाही तत् भवती राष्ट्रम यत्र रामो न भूपती तद वनम भवती भविता राष्ट्रम यत्र रामो निवत्स्यति. म्हणजे आता वनामध्येच रामराज्य होणार आहे, कारण तिथे राम वास करणार आहे. जिथे राम राजा नाही तिथे राज्य नाही, पण जिथे श्रीराम राहील तिथे वन
वनही राज्य होऊन जाईल. यातच कळते श्रीरामाविषयी सर्वात किती प्रेम आणि आदर होता याची कल्पना आपल्याला इथे येते. रामराज्यात प्रत्येक जण एकमेकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत होता. हे पण खूप महत्वाचं आहे. आज आपण दुसऱ्याला जर सांगायला गेलो की अरे तू हे करतोयस ते चुकीचं आहे, तुझं कर्तव्य हे नाही हे आहे, तर त्याला आवडत नाही, त्याचा अहंकार वर येतो. तू कोण मला सांगणारा? हे एकमेकांना सांगितलेलं ऐकण्याची पण तयारी पाहिजे, हे रामराज्याचंच लक्षण आहे. आणि ते ऐकण्याची तयारी नाही म्हणजे हे कुठेतरी अधर्माचं राज्य आहे असं समजायला हरकत नाही. त्याच्यामुळे सर्वांना समान संधी होती. प्रत्येकजण एकमेकांना म्हणजे एकमेकांना प्रत्येक जण सांगत असे, जाणीव करून देत असे कर्तव्याची. राजा असला म्हणून त्याला किती सूट आणि त्याच्या हाती निर्बंध सत्ता असं चालत नव्हतं. राजावर वचक ठेवण्यासाठी खालील प्रत्येक घटक मोलाचा होता. पण मुळात राजा स्वतः आपल्या मर्यादा व कर्तव्याचे कसोशीने पालन करत होता. आणि मग यथा राजा तथा प्रजा या उक्तीचा प्रत्यय अयोध्येमध्ये येत होता. रामराज्याची वैशिष्ट्ये जर आपण बघितली तर लोकप्रिय राजा, श्रेष्ठ ऋषी सत्ता, तत्पर मंत्रीगण, आज्ञाधारक व कर्तव्य तत्पर प्रजा, कठोर पालन व वचनबद्धता आणि कर्तव्य तत्परता हे घटक त्यांनी सांगितलेले आहेत. लोकप्रिय राजा दशरथ व राजा श्रीराम याचं वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. दशरथ राजा हा अतिशय लोकप्रिय होता, प्रजावत्सल राजा होता. तो मुळात बलाढ्य होता, प्रजातत्पर होता, सात्विक आणि जितेंद्रिय होता. त्याची सात्विकता यावरून कळते की आपल्या मुलांसाठी तो प्राणत्याग करणारा एकमेव राजा आहे. त्याच्यावरून त्याची सात्विकता कळते असं त्यांनी ते म्हटलेलं आहे. वाल्मिकी रामायणानुसार तो धर्मनिष्ठ निश्चयी ऋषितुल्य होताच, पण त्रैलोक्यातही आपल्या पराक्रमासाठी ख्यात होता. ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं त्याचं, कारण सात्विक होता म्हटल्यानंतर ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारच आहे. आणि त्रैलोक्यातही तो आपल्या पराक्रमासाठी प्रसिद्ध होता. देवासुर संग्रामातही त्याने देवांच्या बाजूने देवांच्या बाजूने म्हणजे इंद्राला मदत केलेली आहे. राजा असूनही अनियंत्रित सत्तेचा उपभोग घेत नव्हता. हे पण खूप महत्वाचं आहे. याला मर्यादा म्हणतात. नियंत्रण कुठे ठेवायचं याला मर्यादा म्हणतात. रामाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण मर्यादा पुरुषोत्तम असं त्याचं विशेषण आहे. त्याच्यामुळे ही मर्यादा पाळणं फार महत्वाचं आहे. त्याच्यात कुठेही दंभ नव्हता. त्याच्या प्रत्येक निर्णयात अमात्य मंडळ, जनता, मंत्रीगण, ऋषी मंडळाचा सहभाग होता, सगळ्यांचा सहभाग होता. त्याच्या श्रेष्ठत्वाविषयी आपल्याला पुढील श्लोकात संदर्भ मिळतो. इक्ष्वाकूणां कुले जात साक्षात धर्म इवापरा. धर्म होता तो साक्षात. धृतिमान सुव्रत श्रीमान न धर्म हातुमर्हसी. त्रिषु लोकेषु विख्यातो धर्मात्मा इति राघवा स्वधर्म प्रतिपद्यस्व नाधर्म वोदू महर्षी. म्हणजे वरील श्लोकामध्ये दशरथास वचन पाळण्याविषयी सांगताना वसिष्ठ ऋषी म्हणतात की तू इक्ष्वाकूंच्या कुळात जन्म घेतलेला प्रत्यक्ष धर्माचाच अवतार आहेस. इक्ष्वाकू कुळात तुझा जन्म झालेला आहे, धर्माचा अवतार आहे. वसिष्ठ त्याला जाणीव करून देत आहेत, तू सद्गुणी आहे, सदाचरणी आहे, धीरोदत्त आहे, तुझी तीनही लोकात धर्मपरायण म्हणून प्रसिद्धी आहे. ही जाणीव करून देण्याचा जाणीव करून देण्याचं कारण असं असतं की ते त्याच्या डोक्यात राहिलं पाहिजे. ते आत्ता आहे, उद्या नाही, परवा आहे, तेव्हा नाही, असं नाही चालत. राजाला हे सगळं आपलं सांभाळून पुढे जायचं असतं, ते सगळं पुढे न्यायचं असतं. त्याच्यामुळे हे ऋषी त्याला ते जाणीव करून देत आहेत. आणि त्याची प्रजा त्याच्यावर अश्वस्थ आहे, अवलंबून आहे. अश्वस्थ आहे म्हणजे, आणि आपल्या राजाच्या प्रत्येक निर्णयात या प्रजेचा सहभाग होता. हे किती महत्वाचं आहे. ज्याला राजाच्या निर्णयात प्रजेचा सहभाग आहे तर प्रजा पण विचारी आहे, प्रजेला पण जबाबदारी आहे. कुठल्याही निर्णयामध्ये आपला विचार देणं इथे आपली जबाबदारी आहे. आपण विचार करतो काहीतरी, आता काय झालंय, आता का शांत झालोय आपण, कारण आपल्याला कशाशीच काही देणं घेणं नाहीये. आपल्याला विचारच करायचा नाहीये, आला दिवस चाललाय, पुढे जातोय आपण. तर त्याच्यामुळे हे जे आहे ना, ही जबाबदारी असते, ही फार महत्वाची जबाबदारी आहे. ज्याला तुम्ही एखाद्या निर्णयामध्ये सहभागी होता आणि तू आणि मी मिळून करू म्हणता, त्याला ती जबाबदारी आहे. त्याच्यामुळे हा जो आहे प्रजेला सुखी ठेवण्याचे तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता. राजा म्हणून तो आपल्या जनतेचे कसे पालन पोषण करत होता याचा उल्लेख आहे. राजा दशरथ वेदवत्ता होता. अनेक उपयोगी वस्तूंचा संग्रह त्याच्याकडे होता.
तो तेजस्वी दूरदर्शी होता आणि नगरातील जनपादातील प्रजेचा आवडता होता. म्हणजे तो प्रिय राजा होता. तो अतिरथी म्हणजे एका वेळी 10,000 महारथी सैन्यांवरती तो युद्ध करण्यास समर्थ होता. यज्ञ करणारा धर्मपरायण जितेंद्रिय अजातशत्रू म्हणजे त्याला कोणीही शत्रू नव्हता. यज्ञरक्षक होता, त्याला यज्ञ करायला आवडत होतं. धर्म अर्थ काम हे पुरुषार्थ पूर्ण करणारा असा हा दशरथ राजा. जशी इंद्राची अमरावती तशी राजा दशरथाची अयोध्या असं त्याने इथे म्हटलेलं आहे. राजा अर्थातच दशरथ राजा हा पुत्रप्रेमी होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याला यज्ञ करून ते पुत्र प्राप्त झालेले होते. पण हा पुत्रप्रेमी असला तरी त्यांनी सर्वसामान्य मुलांप्रमाणे मुलांना म्हणजे गुरुकुलामध्ये अध्ययन अध्यापन करण्यासाठी पाठवलेलं होतं आणि त्याच्या प्रत्येक निर्णयात प्रजेचा सहभाग होता. प्रजेच्या हिताचाच विचार करून श्रीरामाच्या राज्याभिषेकाचा निर्णय हा जरी राजा दशरथाने घेतला असला तरी ती केवळ औपचारिकता होती. सर्व जनमानसाचे श्रीरामावर असलेले प्रेम, विश्वास, प्रभू श्रीरामचंद्रांचे अगाध असे सामर्थ्य आणि तरीही त्यांचे आपल्या प्रत्येक मर्यादेचे कटाक्षाने पालन करणे हे फार महत्वाचं आहे. या सर्वांचा सारासार विचार या निर्णयामागे होता. त्यामुळे ज्यावेळी श्रीरामाला राज्याभिषेकाचा निर्णय त्याने घ्यायचा ठरवला, त्यासाठी पण त्याने ऋषीगण, नृपगण, दरबारी, मंत्रीगण आणि जनपरिषद या सर्वांपुढे तो प्रस्ताव ठेवला. म्हणजे गंमत म्हणजे कुठलाही निर्णय घेताना राजा या लोकांपुढे निवेदन दिल्याशिवाय तो निर्णय घेत नसे. हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, डायरेक्ट संबंध आहे. इकडून तिकडून पत्ररूपाने वगैरे नाही, प्रत्यक्ष तो विचारत असे. प्रत्यक्ष त्याने ते विचारलेलं आहे. निवेदन दिल्याशिवाय तो कोणती गोष्ट करीत नसे. तो प्रजेच्या पुढाऱ्यांना बोलावून त्याची परिषद भरवीत असे आणि त्यांच्या संमतीनंतरच अंमलबजावणी होत असे. म्हणजे पुढील श्लोकात पहा, यदिदं मे निरुपार्थ मया साधू सुमंत्रितं भवन्तो मे नुपमन्यातां कथं वा कारणाविहं. म्हणजे मी म्हणतोय की श्रीरामाला राज्यावर बसवूया, श्रीरामाला राज्याभिषेक करूया, पण तुमचं मत काय आहे? रामाला राज्यपद देण्याचा प्रस्ताव मी आपणापुढे ठेवला आहे. हा प्रस्ताव जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही आपली संमती द्या आणि नाही तर मी अन्य काय करावे हे तुम्हीच मला सांगा. म्हणजे पर्याय तुम्ही सुचवा. मला असं वाटतंय की रामाला राज्यपद द्या, पण जर तुम्हाला हे मान्य नसेल तर पर्याय तुम्ही सुचवा. इथे स्वातंत्र्य आहे प्रजेला दिलेलं, त्या बाकीच्या लोकांना दिलेलं. खरे तर तीच राजसत्ता श्रेष्ठ आदर्श जिथे जनतेच्या मतांना, विचारांना किंमत असते. लोकशाही म्हणतात ती हीच. म्हणजे आता आपल्याला कळेल की आता आपण लोकशाही म्हणतोय, आपली लोकशाही आहे, पण आपली लोकशाही आहे का? आपला सहभाग आपल्या राज्यकारभारामध्ये किती असतो, आपण किती देतो, किती आपण अवेअरली जगतो, हे खूप महत्वाचं आहे. पण ते आता ड्यू टू पॉप्युलेशन इतकी लोकसंख्या वाढलेली आहे की खरोखर कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी अवस्था झालेली आहे. पण पूर्वीच्या काळी शक्य होतं आणि हे केलं जात होतं, हे त्यांना इथे सांगायचं आहे. तिथली जनता ही विचारी होती, संयमी होती. त्यांना नैतिक अनैतिक, चांगलं वाईट, योग्य अयोग्य हे कळत होतं. हे पण महत्वाचं आहे. लोकांना हे कळलं पाहिजे ज्याला तुम्ही सहभाग देता त्यावेळेला. हे कळत होतं. स्वतःच्या मर्यादेचे आणि कर्तव्याचे पालन ते कसोशीने करत होते. त्यांचं आचरण शुद्ध होतं. ह्या सगळ्या जमेच्या बाजू आहेत प्रजेच्या. अयोध्येतील नागरिक सुशील, सत्यनिष्ठ, धार्मिक, समाधानी होते. तेथे कोणालाही आवश्यक वस्तूंची उणीव नव्हती, कशाचीही कमतरता नव्हती. आवश्यक गोष्टी, अनावश्यक नाही, आवश्यक गोष्टींची उणीव नव्हती. तीनही पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम, धनधान्य, पशुधन भरघोस होतं. कोणीही कामविकारी, मूर्ख, क्रूर नव्हतं. हा माणूसच तिथे शोधून सापडणार नाही, म्हणून तर त्याला रामराज्य म्हटलेलं आहे. तिथले नागरिक स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करणारे
आणि सुगंधी वस्तू धारण करणारे होते. म्हणजे वातावरण कसं चांगलं राहील, ज्याला आपण स्वच्छता, सुंदरता, सुगंधी वातावरण, हे सगळं वातावरण एका चांगल्या वातावरणाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. अर्थात तेथील जनता समाधानी होती, त्यांचा राज्यकारभारात बरोबरीने सहभाग होता. त्यामुळे श्रीराम हा राजा व्हावा ही तर तिथल्या जनतेची इच्छा होतीच. त्याच्यामुळे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की सतुश्रेष्ठ गुणेरयुक्त प्रजानां पार्थिवात्मजा बहिश्चर इव प्राणो बभो गुणत प्रिय. म्हणजेच या श्लोकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राम हा सर्वगुण संपन्न आहे, अत्यंत सज्जन आहे, तो श्रेष्ठ गुणांनी युक्त आहे, तो जणू प्रजाजनांचा बहिश्चर प्राणच आहे, तो आमचा प्राण आहे. त्याच्यामुळे सर्व जनते श्रीरामाबद्दल अपार प्रेम होतं, कारण तो राजपुत्र असूनही त्याच्यात राजपुत्रांचा अहम कधी आला नाही. प्रजेत तो न्यायप्रिय म्हणून प्रसिद्ध होता. पण श्रीरामाचे वर्तन हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या मर्यादेतच चांगलं होतं असं नाही, तर तो बाकीच्यांना पण, आपल्या भोवतीच्या लोकांना पण बरोबर घेऊन जाणारा होता. आपल्या बरोबर त्यांनी भावंडांना सुद्धा एक चांगल्या तऱ्हेचं घडवलेलं आहे, आणि त्याच्या बरोबर जी लोक असतील त्या लोकांना पण तो चांगल्या तऱ्हेने घडवत होता. म्हणजे आपल्या बंधूंना व संपर्कातील प्रत्येकाला तो याची जाणीव करून देत होता की वर्तन आपलं कसं असलं पाहिजे, नीती न्यायाने युक्त असलं पाहिजे आणि मर्यादेत वर्तन असलं पाहिजे. हा जो विचार आहे हा महत्वाचा आहे. म्हणजे आचरणात तो हे सगळं आणत होता. आणि म्हणून मग बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या न्यायाने प्रजाजन हे अनुकूल झाले दशरथाला. प्रत्यक्ष कृती ही निरर्थक बोलण्यापेक्षा खूप प्रभाव टाकून जाते, इथे आचरणाचं महत्व आहे. जसं कुटुंबामध्ये आपण म्हणतो की मुलांना बोल 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 सांगत बसण्यापेक्षा जरा आचार जर आपण आपल्या कुटुंबात चांगला ठेवला, आपण जरा वाद कमी घातले, नवरा बायकोंची भांडण जरा कमी झाली, सासू सासऱ्यांमध्ये जरा चांगल्या तऱ्हेचं वातावरण असलं, तर आपोआप मुलांना काही न सांगता मुलं बरंच काही शिकतात. नाहीतर मग नुसतीच तोंडाची वाफ दवडत राहायचं आणि कृती मात्र काहीतरी वेगळी करत राहायची, असं केलं तर मुलांवरती त्याचे खूप विपरीत परिणाम होतात. त्याच्यामुळे आचरण हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे सर्व हे सुजाण जनता जाणत होती, आणि म्हणून श्रीराम ही त्यांची अंतिम पसंती होती. जनमताला किती किंमत होती आपल्याला भरत कैकेयी संवादातही पाहायला मिळतं. म्हणजे ज्यावेळेला भरत परत आले त्यांच्या आजोळून कैकेयी देशावरून, आणि त्यांनी अयोध्येत प्रवेश केला, कैकेयीने त्यांना सांगितलं की श्रीराम हे 14 वर्ष वनवासात गेलेले आहे. श्रीरामांना वनवास आणि तुझा राज्याभिषेक, भरताचा राज्याभिषेक याविषयी ज्याला कैकेयी त्यांना सांगते, त्याला भरताने प्रश्न विचारलेला आहे, श्रीरामांना कोणत्या अपराधाबद्दल 14 वर्षे वनवास झालेला आहे? परस्त्री मोह, निष्पाप व्यक्तीची हत्या, ब्राह्मणाच्या दानाची चोरी, असा कोणता अपराध त्यांनी केला आहे म्हणून त्यांनी 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे? त्यांना दंड कशासाठी, त्यांना शिक्षा कशासाठी, हा भरताने कैकेयीला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. यावरून हे समजते की तिथे दंड व अपराधाला कशी शिक्षा होती. श्रीराम वनात जायला निघाला तेव्हा सर्व लोक सैरभैर होऊन दुःख आवेगाने धाय मोकळून त्यांच्या मागे धावत होते, आणि उघड उघड राणी कैकेयीची निर्भत्सना करत होते. त्यात त्यांनी असा विचार नाही करायला लागला त्यांना, ते निर्भय किती होते बघा. हे राज्याचं अभय होतं त्यांना. ते कैकेयीची निर्भत्सना करत होते की कोण ही, कशाला हिने असं केलं, का रामाला वनवासाला पाठवलं. हे ते ज्याला रामाला पोचवायला ते निघाले सीमेपर्यंत, त्यावेळेला कैकेयीची निर्भत्सना करत होते. आणि सर्वांना याची जाणीव होती की राम हा नरातील नारायण आहे, आणि राजा दशरथानंतर तो एकमेव आपले रक्षण, संगोपन आणि रंजन करण्यास समर्थ आहे. म्हणजे या इक्ष्वाकू वंशाच्या रिवाजानुसार आणि परंपरेनुसार श्रीराम हे ज्येष्ठ पुत्र होते. त्याच्यामुळे पण तेच राज्यावर येणं किंवा त्यांचा राज्याभिषेक होणंच महत्वाचं होतं. त्याच्यामुळे हा जो विचार आहे हा विचार सगळ्या लोकांनी बोलून दाखवलेला आहे. आणि लोकसहभागाबरोबरच राजा निर्णय घेत असे ते त्याचे मंत्रीगण, अमात्यगण, जनपुढारी परिषद, त्याच्या पुढे प्रस्ताव ठेवूनच सर्व मंत्रीगण आपल्या राजाचे आज्ञापालन करण्यास आणि अंमलबजावणी करण्यास तत्पर होते. कायदा सुव्यवस्था हे ते अत्यंत उत्तमरित्या सांभाळत होते. आता मंत्रीगणांमध्ये 8 प्रकारचे मंत्री आहेत. ते अत्यंत चतुर होते. बोली भाषेत सांगायचं तर ते मनकवडे होते. हे पण महत्वाचं आहे ना, समजून घेतलं पाहिजे ना. जसं पत्नी नवऱ्याला म्हणते की काय तुम्हाला एवढं पण माझ्या मनात काय ते समजत नाही,
आणि ती मात्र त्याच्या मनातलं समजून घेऊन आयुष्यभर वागत असते. मनातलं समजून घेऊन केलं तर काय होतं की एक आपल्याला चांगलं वाटतं खूप, की न सांगता हे झालं, न सांगता त्यांनी हे केलं. त्याच्यामुळे मंत्रीगण मनकवडे होते हे त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्यांचे आचार विचार शुद्ध होते आणि ते परत कर्तव्यपरायण होते. दृष्टी जयंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्धन अकोप धर्मपाल सुमंत्र यापैकी सुमंत्र मात्र चारही पुरुषार्थाचा विद्वान होता. या सर्वांचा उल्लेख बालकांडातील श्लोकांमध्ये आलेला आहे. अयोध्येतील मंत्री केवळ राजाज्ञेचे पालन करत नव्हते, तर ते बहुश्रुत होते. म्हणजे आपण म्हणतो ना की ज्ञान कसं पाहिजे तर अपडेटेड पाहिजे पूर्णपणे. ते बहुश्रुत होते, त्यांचं लक्ष असायचं चौफेर मंत्रीगणाचं. आणि ते स्वतः आपल्या राज्याच्या उन्नतीसाठी आणि राजाच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेत होते. म्हणजे आपल्या राज्याचं उन्नयन झालं पाहिजे, राज्य आपलं अधिकाधिक समृद्ध झालं पाहिजे, अधिकाधिक चांगलं झालं पाहिजे, त्याची अधिकाधिक प्रगती झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, ही त्यांच्या मनामध्ये पण आस असायची. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ते अतिशय तत्पर होते. राजाच्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेत होते. त्यांचे कार्य अतिशय चपखलपणे चालायचे. आणि इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्याचा जो निधी आहे, तो निधी कोश जो आहे, तो पैसा, तो कसा जास्तीत जास्त सेफ राहील, कसा तो वृद्धिगत होईल आणि त्याचा उपयोग जी चतुरंग सेना आहे, ज्याला आपण आर्मी फोर्स असं जे म्हणतो, आली जी चतुरंग सेना आहे त्यांच्या कल्याणासाठी किंवा त्यांना व्यवस्थित त्यांना सगळं व्हावं याच्यासाठी कसा होईल याची ते काळजी घेत होते. म्हणजे राज्य हे आहे त्यांच्यावरती हे सगळं राज्य चाललेलं आहे, त्यांच्यावरती ही प्रजा सगळी निर्वेदपणे राहते. त्यावेळी चतुरंग सेना जी आहे, चतुरंग सेवा देणारी जी सेना आहे, ही सुस्थितीत कशी राहील, ती सज्ज कशी राहील याची ते दक्षतेने काळजी घेत असत. आणि हे मंत्रीगण शत्रूला उगाचच मारत नसत, पण ते उत्साही शूर होते. आता उत्साही शूर हा जो शब्द वापरलाय, तत्पर होते ते शत्रूला उगाच मारणार नाहीत, पण म्हणून ढेपाळलेले नव्हते की कुठे आता शत्रू आहे, कुठे कोणाला मारायचंय, कुठे कोणाला युद्ध करायला जायचंय, सगळं चांगलं तर चाललंय. तसं नाही. म्हणतो ना आपण की खडं असणं, सिद्ध असणं, तत्पर असणं, रेडी असणं, रेडी स्टेडी गो, हे ते होते असं त्यांनी दॅट इज उत्साही शूर होते. राजनीती त्यांना चांगली अवगत होती. सज्जनांचे रक्षण व ब्राह्मण क्षत्रियांकडून सहजपणे कर वसूल करीत. त्याला कर चुकवायचे पण फारशी, कारण सगळेच नीतीन्यायाने वागणारे होते. त्याच्यामुळे क्षत्रिय आणि ब्राह्मणाकडून कर वसूल करणे आणि हा जो खालचा वर्ग जो आहे त्याच्यासाठी चांगली सेवा देणं हे त्यांचं काम होतं. गुन्हा व दंड याची तीव्रता त्यांना ठाऊक होती. त्यांचे मन शुद्ध होते आणि आपसात भेद नसून एकमत होते. मंत्रीगणामध्ये एकमत असणं हे पण खूप महत्वाचं आहे. नाही तर त्यांच्यात भेद झाले की पण आपण बघतोच आता, तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. किती काय काय चाललेलं आहे, किती तऱ्हेने शिंतोडे उडवले जातात एकमेकांवरती, हे आपण आता बघतोच आहोत. त्याच्यामुळे हे एकवाक्यता त्यांच्यामध्ये होती. आणि याच्यातूनच मग त्यांनी म्हटलेलं आहे की हे मंत्री सद्गुणांमुळे गुरुतुल्य होते, आदरणीय होते आणि विदेशातही त्यांची सत्कीर्ती होती. राजा दशरथाचे अयोध्येतील मंत्रीगण व त्यांचे विचार यांनाही तेवढेच महत्व होते. यांनी इथे त्याला दाखला दिला, सूर्यमालेतील ग्रह एवढे महत्वाचे, तेवढे हे सगळे म्हणजे त्याच्या मंत्रीगण जे होते हे त्याच्या दृष्टीने महत्वाचे होते. आणि तुझ्या मंत्रीगणांची व वसिष्ठ मुनींची परवानगी असेल तू रामाला मला दे. म्हणजे विश्वामित्र जेव्हा आले, यज्ञामध्ये राक्षस खूप व्यत्यय आणतायत, माझा यज्ञ पूर्ण होत नाहीये, तर त्या यज्ञाच्या रक्षणासाठी तू आता रामाला मला दे. हे ज्याला सांगायला विश्वामित्र आले त्याला त्यांनी असं सांगितलं नाही की दे मला, तू चल तूच दे, पण तू विचार, तुझ्या मंत्रीगणांना विचार आणि तुझ्या ऋषीगणांना विचार. हा सगळ्या प्रत्येक घटकाचा हा सन्मान आहे. म्हणजे या रामराज्यात केवळ राजालाच निर्णयाचा अधिकार नव्हता, तर स्वतःच्या पुत्राला विश्वामित्र ऋषींबरोबर पाठवण्यासाठी त्याला मंत्रीगणांची परवानगीची आवश्यकता होती. हे फार महत्वाचे. म्हणजे श्रीरामाला राज्याभिषेकाचा प्रस्ताव मांडताना पण हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की त्याला राजा बनवावे हे मला नक्कीच आवडणार आहे, पण अंतिम निर्णय हा तुमचा आहे, सर्वानुमते हे सगळं करायचं आहे. आणि मी उत्तम, आणि परत त्यांनी ते जज पण करून पाहिलं
की का तुम्हाला आता मी एवढं उत्तम प्रजापालन करतोय, मी एवढं उत्तम प्रजेचं रक्षण करतोय, पण तरी तुम्हाला राम हा राजा कशासाठी हवाय? व त्याचंही उत्तर त्यांनी प्रजा हे जे बाकीचे जे होते रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधी, त्यांनी सगळ्यांनी तत्परतेने दिलेलं आहे. रामाचं गुणवर्णन केलेलं आहे. तो अत्यंत जागरूक आहे, डोळस आहे, निष्पक्ष आहे, अभ्यासू आहे, हजरजबाबी आहे, हा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि ज्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची त्याला तर मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही, पण एखाद्याला जर मृत्यूदंडाची शिक्षा नाही द्यायची असं ठरलं तर तो त्याच्याविषयी कुठल्याही मनाचा अकस मनामध्ये ठेवणार नाही. हे सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक काय म्हणतो ना आपण, एक चांगलं वातावरण राहण्यासाठी, शुद्ध वातावरण राहण्यासाठी, हा जो निर्भेळ वातावरण राहण्यासाठी या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. असा तो श्रीराम, आणि अशा पद्धतीने ते राजा दशरथास श्रीरामच कसा युवराज किंवा राजा होण्यास योग्य आहे हे त्यांनी पटवून दिलेलं आहे. म्हणजे मंत्रीगणांचा उत्तम सहभाग हे रामराज्याचं वैशिष्ट्य होतं. आणि जसं आपण मगाशी जी गोष्ट आपण अर्धवट ठेवली, ऋषी सत्ता जी आहे, ऋषी सत्ता पण खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मगाशी आपण कैकेयीचं पण बघितलंच की तिच्यावरती पण अनेक जणांनी दोष ठेवलेले आहेत, अगदी उघड उघड दोष ठेवलेले आहेत. म्हणजे अखिल विश्वात एवढं दुष्टकर्म करणारी कोणी नसेल, पतीचा घात करणारी तू आहेस, सूर्यवंशाला तू कलंक आहेस, तू कठोर वचनांनी तिच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे. आणि सिद्धार्थ नावाचा एक वयोवृद्ध मंत्री, त्यांनी कैकेयीला असं म्हटलेलं आहे की सागर राजाने त्याचा पुत्र असमंजस याला राज्यातून निष्कासित केलं कारण तो प्रजेला त्रास देत होता, तर रामाने असा कुठला गुन्हा केला? म्हणजे हे जे सगळं आपण म्हणतो ना की मोकळं वातावरण आणि निष्पक्ष वातावरण हे तिथे होतं. आणि ऋषी सत्ता कशी महत्वाची आहे याविषयी पण हा जो आपला मगाशी जो विषय आपण बोललो की विश्वामित्र ज्याला येतात दशरथाकडे रामाला मागण्यासाठी, म्हणजे आदर्श राज्य व्यवस्थेत ज्याप्रमाणे सर्व घटक समान भूमिका पार पडत असत, त्याप्रमाणे त्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ऋषी सत्ता. आपण म्हणतो ना की राज्याला धर्माचं अधिष्ठान पाहिजे, बरोबर ना? ज्या राज्याला धर्माचं अधिष्ठान आहे ते राज्य रामराज्य होतं, ते व्यवस्थित चालतं. ही ऋषी सत्ता का महत्वाची आहे, तर ती राज्याला धर्माचं अधिष्ठान देणारी आहे आणि म्हणून ऋषी सत्ता महत्वाची आहे. अंतिम निर्णय हा राजगुरू वसिष्ठ ऋषी यांच्या संमतीने होत होता. अयोध्येमध्ये ऋषी मुनी योगी व्यक्तींना फार सन्मानाचे स्थान होते. मोहापासून अलिप्त असणारे हे आणि सांसारिक सुखापासून बाजूला झालेले, त्याच्यामुळे ते योग्य निर्णय देऊ शकत होते. त्यांना कसला मोह नव्हता. आणि सांसारिक सुखापासून जो माणूस अलिप्त होतो ना तो निस्वार्थ होतो, त्याला स्वार्थ नाही राहत काही. त्याच्यामुळे हे योग्य निर्णय देऊ शकत होते आणि त्यानुसार मार्गदर्शन करू शकत होते. त्यानुसार राज्यकारभार हा निश्चित नैतिकतेला धरून होत होता. आपल्याला खालील याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं, वसिष्ठ वामदेव हे दोन श्रेष्ठ ऋषी राजाचे पुरोहित होते. त्याशिवाय सुयज्ञ, जबाली, काश्यप, गौतम, मार्कंडेय व कात्यायन हे ऋषी राजाचे सल्लागार होते. ते केवळ यज्ञ याग पौरोहित्यच करत नसत, तर ते सर्व गुणांनी श्रेष्ठ होतं. म्हणजे वेळ आल्यानंतर वसिष्ठ आणि वामदेवांबरोबर हे सुद्धा राजाला सल्ला देत होते. सर्व ऋषी मंडळ आणि सल्लागार फार पूर्वीपासून दरबारात होते आणि कुलपरंपरेपासून ते सर्व मर्यादेत वागणारे, इंद्रियांवर विजय मिळवलेले असे होते. ऋषी होते म्हणजे ते आलंच ओघानी. त्याच्यामुळे सर्व कार्यात निपुण होते, नम्र होते, शस्त्रविद्येचे जाणकार होते. राजकारणात ते सावध होते, प्रसन्न वदनी, क्षमाशील आणि पुन्हा राजाच्या मनातील ओळखणारे. असं इतकं चांगलं सगळं भोवती मिळाल्यानंतर का रामराज्य होणार नाही? राजाच्या मनातील ओळखणारं, ओळखून करणारे आणि योग्य ते नीती न्यायाने वागणारे, हा जो विषय आहे हा इथे फार महत्वाचा आहे. विकारांवर विजय मिळवलेले, कधी खोटं न वागणारे, सत्याची कास धरणारे, एवढेच काय तर वेळ पडली तर स्वतःच्या पुत्रासही गैरकृत्याबद्दल शासन करणारे, हे निपक्षपातीपणा. हा अतिशय महत्वाचा आहे की वेळ आली तर स्वतःच्या पुत्राला सुद्धा मागे पुढे पाहायचं नाही, त्याला शासनच करायचं आहे. आता विश्वामित्र ज्याला राजा दशरथाकडे येतात की यज्ञामध्ये राक्षस गण खूप व्यत्यय आणतात, आमचे कुठलेच यज्ञ पूर्तीच जात नाही, तर तू ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, असं गजिमांनी म्हटलेलं आहे त्यांच्या गीत रामायणामध्ये. त्याच्यामुळे ते ज्याला येतात त्याला दशरथ अति उत्साहाच्या भरात बोलून जातो, तुम्हाला काय हवं ते मागा, मी द्यायला तयार आहे.
जे पाहिजे ते मागा तुम्ही, असं तो बोलतो. आणि मग प्रत्येक काम मी तुमचं पूर्ण करेन, प्रत्येक वचन पूर्ण करेन. हे मनुश्रेष्ठ, सॉरी, हे मुनिश्रेष्ठ, आपण मला केवळ आपली इच्छा सांगावी, ती मी पूर्ण करणारच, असं दशरथ मोठ्या आवेगात म्हणतो. आणि मग यातून एक गोष्ट घडते की विश्वामित्र मागून मागून काय मागतात, तर भौतिक सुखाची गोष्ट नाही, तर श्रीराम मागतात. आणि श्रीराम मागण्यापूर्वी ते त्याला त्याच्या वचनाची जाणीव करून देतात. आता तो मोठा झालेला आहे, आता त्याला तुझ्या विषयाचा लळा कमी झालेला आहे. तो सर्व शस्त्र अस्त्र विद्येमध्ये पारंगत झालेला आहे. तर आता तू त्याला मला देऊ शकतोस, तू त्याला मला दे, असं विश्वामित्र त्याला म्हणतात. आणि मी तुला काय हवे ते मागतो, पण दिलेले वचन पाळ म्हणजे झालं. हे आधीच विश्वामित्र करत, आपण म्हणतो ना, खुंटा हलवून बळकट करणं. ठीक आहे, तू म्हणतोस ना, मी मला हवे ते मागतो, पण तू तुझं वचन पाळ मात्र, वचनाला फिरू नकोस, हे त्याने इथे सांगितलेलं आहे. आणि मग ते चाणाक्ष असतात, दशरथाने ऐनवेळी नाही म्हणू नये म्हणून त्याला आठवण करून देतात त्याच्याच वचनाची. आपणास यातून याची जाणीव होते की आदर्श राज्य घडवण्याची ही प्रक्रिया अव्याहतपणे या घटकांकडून चालू होते. म्हणजे हे आपण म्हणतो ना, वारंवार जाणीव करून देणं, वारंवार खुंटा हलवून बळकट करणं, हे आवश्यक असतं काही वेळेला. तसं ते झालेलं आहे आणि त्यांनी ती आठवण करून दिलेली आहे. आणि मग पुत्रमोहाचा अतिरेक हा चांगला नव्हे याची पण जाणीव तिथे ते करून देतात त्याला, की हा पुत्रमोहाचा अतिरेक चांगला नाही. तुझा पुत्र श्रीराम आता लहान नाही, त्याला तुझा लाळा आता कमी झालेला आहे, असे त्याला ते समजावतात. पण बरं का, त्या क्षणी राजा दशरथ श्रीरामाला देण्यास नकार देतात. ते नकार देतात, त्यांना वाईट वाटतं, त्यांना वाटतं हा केवढूसा आहे आणि हा कसं करेल, याला जर काही झालं, याच्या जीवाला धोका झाला, याला काही इजा झाली, दुखापत झाली, तर मी काय करू. पुत्रप्रेम आडवं येतं. आपण मगाशीच पाहिलं की पुत्रवियोगामध्ये प्राण सोडलेला तो एकच राजा आहे. म्हणजे त्याला पुत्रप्रेम तर होतच, पुत्रमोह होता, पुत्रप्रेम होतं. त्याच्यामुळे ते नकार देतात. ते विश्वामित्रांचा संताप होतो. आणि मग तू दिलेलं वचन पाळत नाहीस असं ते त्याला खडसावतात. अगोदर जे पाहिजे ते देण्याचे वचन देतोस आणि मग नंतर ते वचन पाळत नाहीस, वचनभंग करतोस, पूर्ण रघुवंशाच्या परंपरेला छेद देत आहेस तू, असं विश्वामित्र त्याला जाणीव करून देतात. मी निघून जाईन पण तुझ्या कुळाचा नाश होईल, असे ते त्याला खडसावतात. म्हणजे हे पाहून गुरु वसिष्ठ सुद्धा दशरथाची कान उघाडणी करतात. म्हणजे हे वसिष्ठ ऋषींना काय रामाबद्दल प्रेम नसेल का? लहानपणापासून त्यांनी बघितलेला, सगळं पहिल्यापासून त्याचं अवलोकन केलेलं, सहवासात राहिलेलं प्रेम असणारच नाही. पण तरी त्या त्या ठिकाणी कुठली कृती केली पाहिजे हे समजणं महत्वाचं आहे. म्हणजे कानउघाडणी करतात, अगोदर तुमचे सर्व काम करीन अशी प्रतिज्ञा केलीस आणि आता तूच वचन मोडतोस, त्यामुळे आधी केलेले कर्मही नष्ट होईल आणि तुझ्या त्या कृत्याचा सर्वांनाच त्रास होईल, ही वसिष्ठ मुनी त्याला जाणीव करून देतात. यथा राजा तथा प्रजा हा भाव तिथे स्पष्ट होतो. ज्याला राजाचं एखादं पाऊल जरी त्याचं घसरतं ना, आपण म्हणतो ना की खूप चांगल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी, चांगल्या गोष्टी, पण एखादीच वाईट गोष्ट त्या सगळ्या चांगल्या गोष्टींना पाणी फेरते, पूर्ण पाणी फिरवून टाकते. व्यक्तीचं सुद्धा असंच असतं बघा. काही काही व्यक्तींचं बरेच वेळेला होतं की बरेच वेळेला बरेच ठिकाणी चांगलं 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 केलं जातं, बऱ्याच जणांना मदत केली जाते, बरंच काय काय होतं, आणि एखादी जरी गोष्ट त्याची वेगळी झाली काहीतरी, तर ती गोष्ट जास्त हायलाईट होते, जास्त फोकस होते. जसं एखादा काहीच करत नसेल संसारामध्ये कर्तव्य, पण त्यांनी एखादं जरी कर्तव्य केलं तरी ते लगेच हायलाईट होतं. असं आहेच ते. यथा राजा तथा प्रजा, तू आता वचनभंग केलास तर तेच लोकांवरती इम्प्रेशन होणार आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत केलेल्या कर्माचा तर तुझा नाश होणारच आहे, पण पुढे पण याचा प्रभाव किंवा याचा काही परिणाम चांगला होणार नाही. यथा राजा तथा प्रजा, जर राजाच वचनभंग करेल तर प्रजा ते कसे पाळेल, असं त्यांना इथे सांगायचंय. आणि त्यामुळे राजाकडून चुकीचा पायंडा पडू नये याची ते कटाक्षाने काळजी घेतात. फार महत्वाचे जे धुरीण असतात ना, त्यांच्याकडनं पायंडे पडतात, एक पायवाट पडते, एक मार्ग तयार होतो पुढे जायचा. आणि मग तो पायंडा चुकवून चालत नाही, तो पायंडा कुठेतरी भंग करून चालत नाही. त्याच्यामुळे आपण म्हटलं ना की जसं जसं जे मोठे लोक जसं वागतात तसे पाठीमागून येणारे वागतात, तसं ते आहे.
त्याच्यामुळे इथे वसिष्ठ मुनी पण विश्वामित्रांच्या बाजूनेच बोलतात. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की श्रीराम हे विश्वामित्रांबरोबर त्यांच्या यज्ञरक्षणासाठी जातात. तर असा हा रामायण हा जो ग्रंथ जो आहे, आपण खूप छोटा पार्ट याचा पाहिलेला आहे आज. खरोखरीच खूप मोठा ग्रंथ, विषयही मोठा आहे. पण रामायण वाचताना रोज नवीन वाटणारे आणि जीवनाला नवीन बळ देणारे असं हे महाकाव्य आहे. आजच्या विद्यार्थ्यांवर, तरुण पिढींवर संस्कारांसाठी रामायणातील मूल्यांची नितांत गरज आहे. पण आपण मगाशीच म्हणलं की हल्ली मुलांना ऐकायचं नसतं काही. सांगायला गेलं की ते म्हणतात की ते आता सगळं बाद झालं, आता ते काही आता काही चालत नाही तसलं काही, असं म्हणतात. त्याच्यामुळे पण हे खूप चांगलं आहे, याच्यामधलं खूप घेण्यासारखं आहे. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे, ही काळाची गरज आहे आणि हे खरं म्हणजे कालातीत आहे. प्रत्येक काळाला हे लागू पडणार आहे, प्रत्येक काळाला आहे. माणसाला कुठेतरी चांगलं समाधान आणि आनंद देणारी यातली तत्व आहेत, हे आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शेवटी रघुकुल रीती सदा चली आहे, प्राण जाय पर वचन जाय, वचन न जाय. हे जे यांनी म्हटलेलं आहे, कबीराने म्हटलंय, मला वाटतं का तुलसीदासांनी म्हटलंय, मला आता नक्की आठवत नाही. धर्म देश ज्योती की रक्षा, राम नाम से करलो बाई, असंही म्हटलं जातं. म्हणजे राम नाम हे धर्म, राज्य आणि सगळ्याचीच रक्षा करणारं असं हे रामनाम आहे. आणि त्या रामनामाचा जरी आपण एक काय म्हणतो आपण ध्यास घेतला किंवा रामनाम घेण्याचा जरी एक परिपाठ चालू केला, तरी सुद्धा आपलं जीवन हे पुष्कळ बदलून जाईल. रामायण हे समजायला, रामाचं जीवन समजायला रामनाम हे नक्कीच उपयोगी पडेल. म्हणूनच एका कवीने असं म्हटलेलं आहे की रामचंद्र 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 गात जा, हे मना सज्जना अमृतात नाहत जा. रामनाम हे अमृत आहे, रामायण ग्रंथ हे अमृत आहे. आणि श्री रामचंद्र हे अमृतमय आहेत खरोखर. म्हणजे कधीही त्यांच्याविषयी काही ऐका, काही वाचा, ते कुठेतरी आपल्याला मानसिक दिलासा देऊन जाणार आहे. आणि म्हणून रामनामाची महती ही खूप आहे. थांबूया आपण.